जाईल. नक्कीच तीनही सामने 5 षटकांचे खेळवले जातील याची सुद्धा सूचना आयोजकांच्या वतीने आपण आज देण्यात येते. 5 षटकांचाच सामना खेळवला जाईल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही पंच झाले सज्ज. आमचे UTC लाईव्हचे सर्व कव्हर करण्यासाठी दोन्ही कॅमेऱ्यां सुद्धा झाले सज्ज. या ठिकाणी आम्ही सुद्धा समालोचन कक्षामध्ये समालोचन करण्यासाठी झाले सुसज्ज. माझ्या समवेत जोडलाय माझा मित्र तेजस. त्याच्या माध्यमातून संपूर्ण 4 दिवसाचा आपण लेखाजोखा त्याच्या माध्यमातून पाहिलाय. तो सुद्धा झालाय सज्ज. या ठिकाणी या सामन्याला दुया चालना. आमच्या पंचांचा ग्रीन सिग्नलचा इशारा येईलच. पॉवर प्लेचं षटक. दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अनमोल आणि कॅन्डी दोन्ही बलाढ्य फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. गोलंदाजीची कमान सांभाळतोय गोलंदाज आदी मडके. आणि आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आयकॉन प्लेअर कॅन्डी. नॉन स्ट्राईक एंड वरती, स्ट्राईक एंड वरती अनमोल. जाऊया सेमीफायनल क्रमांक 1. पंचांचा आलाय ग्रीन सिग्नल. दोन्ही संघाने दिव्य शुभेच्छा. सर्वांना मंत्रमुग्ध करणारा सामना घेऊन येतोय खासदार चषक 2026. पहिला चेंडू डाऊन द ग्राउंड फटका. दोन्ही क्षेत्ररक्षकांना बीट करून चेंडू निघून चाललाय लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे. मैदानाला गुदगुल्या करत पहिला चेंडू या ठिकाणी प्रेक्षकांच्या मनोरंजनाला येतोय. दर्जेदार A1 ब्रँडचा खासदार चषक आकर्षक चौकार. संपूर्ण मैदानामध्ये पाहतोय आपण आउटफील्ड मध्ये 2 क्षेत्ररक्षक. पॉवर प्लेचं षटक आदी मडके. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज. पुढील चेंडू घेऊन जातोय अनमोल साठी पुन्हा एकदा. हो सुंदर चेंडू. ओव्हर द पिचचा चेंडू होता. या ठिकाणी सन्मान दिलाय चेंडूला. पहिल्या चेंडूवरती 4 धाबा आल्या. आदीने मात्र या ठिकाणी चांगला कमबॅक केलाय. अनमोलला या ठिकाणी थांबवण्याचं काम केलंय. 2 चेंडू 4 धाबा. हो 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 काही पे निगाहे काही पे निशाणा. मारायचं तो वाशीला. चेंडू गेला काशीला. जखम मांडीला इलाज शेंडीला. 1 धाव मात्र रोखू शकत नाही. 1 धावेत धावसंख्येत भर होते. धावसंख्या पाहतोय 3 चेंडू 5 धावा. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहापूर उपशहर प्रमुख माननीय श्री अमितजी कुलकर्णी यांचं स्वागत आणि सन्मान व्यासपीठावर आपण करायचं आहे. अतुलजी तांदळे यांना विनंती असेल की अमितजी कुलकर्णी साहेबांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. आयोजक त्या ठिकाणी आपण सहकार्य करा. नक्कीच बघा ऑफ कटर पाहायला मिळाला. हीच तर खासियत आहे. ओहो काय घडलं काय बिघडलं इथे मात्र यू मिस आय विल डेफिनेटली हिट. कॅन्डी आयकॉन प्लेअर बोलला होता. पहिल्या चेंडूवरती गबगार केलाय. गोलंदाजाचा वार. फलंदाज गबगार. झटका क्रमांक 1 वेतास्वामी संघाला. गडीबाद. झटका बसतोय वेताळस्वामी संघाला. पहिल्या चेंडूवरती नाट्यमय वातावरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सेमीफायनलचा सामना आहे आणि या दर्जेदार सामन्यामध्ये काय घडलंय तर कॅन्डी आयकॉन म्हणून त्याला बोलवलं होतं. इथे मात्र पहिला चेंडू स्ट्राईक वरती खेळण्यासाठी आला आणि तो मात्र हताश निराश पावलांनी डगआउटच्या दिशेला रवाना होतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. लवकर करायचं मित्र. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अनमोलला साथ देण्यासाठी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये येतोय. नवीन फलंदाज. ध्येय मला माहिती आहे, मंजिल मला माहिती आहे. वाटे देणाऱ्या काट्यांचा विचार करू नका मित्रांनो, कारण हेच वाटे देणारे काटे तुमच्या यशाची गती वाढवत असतात. लोकांचा विचार करत बसू नका, कारण लोक देवाच्या देवळात सुद्धा वार बघून गर्दी करत असतात. इथे मात्र तुम्हाला धाडस करावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागेल. आता मात्र कामगिरी करण्यासाठी येतोय अनमोलची साथ देण्यासाठी. आदी मडके जादुई गोलंदाज
आपल्या बोटांच्या जादूवरती भल्या भल्या फलंदाजांना या ठिकाणी मैदानामध्ये नाचवण्याचं काम करत असतो. तोच आधी पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. सुंदर चेंडू. 5 चेंडूचा कातमा झालाय बघा. पहिल्या चेंडूवरती एक दर्जेदार मोठा फटका ब्लास्ट झाला होता. डाऊन द ग्राउंड फटका सजवला होता चौकारासाठी. तिथून मात्र चांगला कमबॅक केलाय. 4 चेंडूंमध्ये एकच धाव खर्ची केली आहे. आणि एक मोठा मासा म्हटलं तर कॅन्डी नावाचं वादळ मैदानावरती शांत करण्याचं काम आदिमडकेने केलंय. 5 चेंडू 5 धावा समीकरण पाहतोय 1 गडीच्या मोबदल्यात. स्ट्राईक एंड वरती अमोल पुन्हा एकदा. फटका सजवला. इनफिल्डला भेदून चाललाय चेंडू. लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे. एवन ब्रँडचा क्लासिकल चौकार अमोलच्या बॅटमध्ये येतोय. नक्कीच विचार करायला गेला तर अनुभवाची शिदोरी 40+ संघामध्ये अमोलची उपस्थिती पाहत असतो. आणि या ठिकाणी तो अनुभव पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये झोकण्याचं कार्य करेल. कारण सेमीफायनलचा सामना आहे, महत्वाचा सामना आहे. जबाबदारी अंगाखांद्यावरती घेऊन या ठिकाणी अमोल मैदानाच्या आतमध्ये वन डाऊनच्या भूमिकेमध्ये या ठिकाणी जबाबदारी घेतोय. आणि ती जबाबदारी इथून पुढे त्यांना अविरतपणे चालू ठेवावी लागेल. कारण सन्मानजनक स्थितीवरती जर सुसज्ज स्थितीमध्ये जर पोहोचायचं असेल तर अमोलच्या बॅटमधनं धाबा येणं गरजेचं आहे. दुसरं पॉवर प्ले षटक सांघिक, दुसरं वैयक्तिक पहिलं. या ठिकाणी शहापूर शहरामध्ये नव्हे तर शहापूरमध्ये एकच नाव मोबी कॅफे प्रोप्रायटर पंकजी पवार यांचं या ठिकाणी शुभागमन झालं आहे. त्यांचं आम्हाला चेंडू व्यवस्थेमध्ये सहकार्य आलेलं आहे. तर विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं. आपलं देखील हार्दिक स्वागत. माननीय श्री पंकजी पवार या, आपलं हार्दिक स्वागत. थँक्यू. आणि पहिल्या दिवसापासून तर आजच्या दिवसापर्यंत गोड आवाज प्रेक्षकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम आमचे सन्माननीय वनमॅन शो डीजो अक्षू यांचं देखील मी कौतुक करेल. माननीय श्री संकेत जयवंत वारगडे यांनी देखील आम्हाला चेंडू व्यवस्थेसाठी सहकार्य केलंय. मी आमंत्रित करतो आपण व्यासपीठावर यावं. सन्माननीय संकेतजी वारगडे, आपलं देखील हार्दिक हार्दिक आभार. गंगारोड प्रीमियर लीगचे प्रथम विजेते आणि संघमालक संकेतजी वारगडे, आपणास विनंती आपण व्यासपीठावर यावं. माझे मित्र नक्कीच स्वागत करूया आतिश भांडेचं. दुसऱ्या षटकामध्ये इंटर करतोय शहापूरची एक्सप्रेस, ज्याला खऱ्या अर्थाने ओळख आहे तो म्हणजे आतिश. बॉलिंग मार्क वरती आहे. 2 चेंडू टाकल्यात. लाजबाब दोन्ही चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. इनसाइड एजच्या माध्यमातून डिक्लेअरच्या आश्रयाला दोन्ही चेंडू आपण पाहिले. 2 धावा या ठिकाणी प्राप्त झाल्या. संघाची धावसंख्या धावफलकेवरती पाहतोय डबल डिजिट या अंकावरती 11. बघा सुंदर चेंडू ओव्हर द पिच चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. कीपर कलेक्टिंग जर पाहिली, लाजबाब विकेट किपिंगची मुजायरा पेशकश करतोय कैलास. विकेट किपिंगच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडू आतापर्यंत या लाजबाब स्पेल आपण पाहतोय आतिशच्या माध्यमातून. डाऊन द ग्राउंड फटका सजवलाय. इनफिल्डला बेधून चेंडू निघून चाललाय. व्यासपीठाला सलामी देण्यासाठी 1 बाउन्स इन टू द फॅन्स. सीमारेषा पार. 4 चौकार. चार चेंडूच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहतोय आपण 15. चांगला फटका अनमोलच्या बॅटमधनं. लोअर पेसरचा चेंडू होतं. ओळखलं, भापलं, तुटून पडले. डीप मिड विकेट क्षेत्र. सीमारेषा पलीकडे 1 बाउन्स. पुन्हा एकदा सीमारेषा पलीकडे निघून जातोय चेंडू. मिळालाय मौका, लगावलाय चौका. 4 धावेने धावसंख्या फ्लाय होते. गरुड झेप घेते. धावसंख्या पाहतोय 19. 5 चेंडू. बॅक टू बॅकचे सलग 2 मोठे फटके अनमोलच्या बॅटमधनं. खऱ्या अर्थाने विचार करण्यास भाग पाडतोय अनमोल.
पहिला दिवस जर विचार केला, पहिला दिवस संपूर्ण अनमोल या नावाने अनमोल 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 असं गाजत होतं. इथे मात्र पुन्हा तशी सुरुवात केली. संघाला गरज आहे आणि त्या गरजेवरती धावून येणारा अनमोल फलंदाजीवरती. सुंदर चेंडू वाईड लाईन आपण पाहतोय. यॉर्करचा मारा, निर्धाव चेंडूची सांगता झाली. अखेरचा चेंडू, अखेर निर्धाव येतोय. सुटकेचा निश्वास श्वास घेतोय. 2 षटकांचा खेळ संपुष्ट झालाय. संघाची धाव संख्या 19, लॉस ऑफ 1 विकेट. सन्माननीय पुंडलिक शेठ खारीक यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर यावं. आपलं देखील आजच्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. आपण पाहतोय गणेश इलेव्हन गंगारोड आयोजकांच्या भूमिकेत असलेले एक उत्कृष्ट खेळाडू जितू खारीक यांचे वडील पुंडलिकजी खारीक यांचं शुभागमन या ठिकाणी झालंय. आपलं देखील मनपूर्वक स्वागत व्यक्त करतो. जाऊया मैदानात पुन्हा एकदा. सांघिक तिसरं वैयक्तिक पहिलं षटक क्रमांक 3 ओमकार बॉलिंग मार्क वरती होतो सज्ज. पहिला चेंडू हाफ ट्रॅक वरती पडला. उसरी थोडीशी निर्माण झाली. फलंदाजाने प्रयत्न केला होता आडव्या बॅटनं खेळण्याचा, मात्र त्या ठिकाणी पाहतोय चेंडूचा आणि बॅटचा कुठल्याही प्रकारे या ठिकाणी मनोमिलन झालं नाही. निर्धाव चेंडूची सांगता आणि सुरुवात तिसऱ्या षटकाला अखेर झाले. धावांच्या गतीला कुठेतरी आकुंचन लावण्याचं कार्य ओमकारवरती सोपवण्यात आलेलं आहे आणि ओमकार त्या जबाबदारीवरती खरा पडतोय का? कर्णधाराने दिलेली जबाबदारी. आडव्या बॅटनं कडवा प्रहार, चेंडू निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. स्टँड अँड डिलिव्हर, हाय अँड हँडसम, गगन भरारी, गगनचुंबी षटकार. पहिला चेंडू निर्धावाला होता. पहिल्या चेंडूवरती सुद्धा असंच प्रयत्न होतं. या ठिकाणी दुसऱ्या चेंडू मात्र रडारमध्ये सापडलाय. षटकाराच्या सहाय्याने संघाची धावसंख्या फ्लाय होते. धावसंख्या पाहतोय धावफलकेवरती 25 ऑन अ बोर्ड. अमोल अतिशिपारी खेळतोय या ठिकाणी. खरोखर ज्याचं मोल आहे संघामध्ये तो अमोल या ठिकाणी कामगिरी करून दाखवतोय. ग्रामपंचायत नगरपंचायत गटामधून हा संघ आपण पाहतोय. पहिल्या दिवशी या ठिकाणी खरोखर त्यांनी आतिषबाजी बाजवली होती. संपूर्ण मैदान गाजवलं होतं आणि खऱ्या अर्थाने जिथून सोडलं होतं तिथूनच सुरुवात केली असं म्हणतं वावगं ठरणार नाही आणि सुरुवात सुंदर झालेली आहे. तिसऱ्या षटकाला या ठिकाणी आपण पाहतोय ओमकारला जबाबदारी दिली. पहिला चेंडू निर्धाव चेंडूवाला, दुसऱ्या चेंडूवरती षटकार ठोकलाय. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती झालाय सज्ज. स्ट्रायकेटवरती अनुभवाची शिदोरी काय असते? मैदानाच्या आतमध्ये अनुभव असणं गरजेचं आहे. महत्वाच्या भूमिकेत हटाव द ग्राउंड कार्पेटच्या सायने या ठिकाणी फंबल होतोय. बॅकअपला येतोय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहतोय गणेश डिंगोरे. एक धाव निश्चितच प्राप्त झाली. धावसंख्या 1 वाढली. धावसंख्या धावफलकेवरती आपण पाहतोय 26. या ठिकाणी मोबी कॅफेचे प्रोप्रायटर पंकजी पवार यांचं शुभागमन व्यासपीठावर होत आहे. आपलं देखील खासदार चषक 2026 मध्ये हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स निशान बिडवी सर. फटका फसलाय मात्र इनफिल्डला भेदून चाललाय. भाग मिल्का भाग प्रमाणे या ठिकाणी रेस सुरू झाले. चेंडू आणि क्षेत्ररक्षकामध्ये वेळीचावर या ठिकाणी घातले. चेंडूला पकडलाय. गुड रनिंग विथ द विकेट आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती अमोल आणि अनमोल एक संयमी पारी मैदानाच्या आतमध्ये
अविरतपणे चालू ठेवतायत. एकेरी धावफलकेवरती घेतली जाते. धावसंख्या 27, 27 धावसंख्या धावफलकेवरती पाहतोय. चांगली या ठिकाणी दोघांच्या मध्ये कनेक्टिंग तालमेल. उजव्या लाईन पासून दूरवरचा चेंडू, पंचाचे दोन्ही हात समांतर, धाव मिळेल अवंतर. एक धाव निश्चितच या ठिकाणी धावपटलावरती वाढली जाईल. खासदार चषक 2026 हा महासंग्राम आणि महाथरार आपण पाहतोय. सेमीफायनल क्रमांक 1 वेताळस्वामी शहापूर विपक्ष साई स्पोर्ट शहापूर या दोन्ही संघांमध्ये चाललेली ही कलगीतुरा. पुन्हा एकदा ऑन साइडला फ्लिक केलंय. लॉंग ऑनला डीपला प्रोटेक्शन पाहतोय. आतिश भांडे सेफ अँड झोन मानला जातो. चेंडू उचलेल फेकी करेल तोपर्यंत एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली गेली आहे. थेंबे थेंबे तळेसाचे बुनबुनचे सागर बनत आहे असं म्हटलं जातं. ती एक एक धाव या ठिकाणी महत्त्वपूर्ण धावफलकेवरती जोडली जाते. मोठे फटके अधूनमधून येत आहेत मात्र या ठिकाणी संयमी पारी, कारण तिसरं षटक प्रगतीपथावरती 2 षटक अद्यापही शेष आहेत. त्या अनुषंगाने या ठिकाणी अविरतपणे एकेरी दुहेरी धाव घेऊन या ठिकाणी धावफलक हलवण्याचं कार्य करत आहेत. अडव्या बॅटनं खेळले लॉंग ऑनला आतिश भांडे त्या ठिकाणी या फटक्यासाठी सजवला होता. इथे मात्र अनमोलची पारी येथे संपुष्टात. झटका क्रमांक 2 लागतोय वेताळस्वामी शहापूर संघाला. गडीबाद. थँक्यू. या ठिकाणी व्यासपीठावर आपण सन्मान सोहळ्याकडे जाऊया. सन्माननीय पुंडलिकजी म्हात्रे यांचं स्वागत आणि सन्मान. पुंडलिकजी कारिक यांचं स्वागत आणि सन्मान. मी पवनजी राऊत यांना विनंती करेल की आपल्या शुभास्ते शिवशंभू राजे प्रतिष्ठान सल्लागार सन्मान्य प्रकाशजी कुलकर्णी यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. अतुलजी तांदळे यांना विनंती करेल की आपण पुंडलिकजी कारिक साहेबांचं या ठिकाणी यथोचित मान सन्मान आणि स्वागत करायचं आहे. धन्यवाद. त्यानंतर मोबी कॅफेचे प्रोपरायटर आमचे मित्र यशस्वी उद्योजक पंकजी पवार यांचं स्वागत आणि सन्मान. मी सुमितजी दाबणे यांना विनंती करतो की आपण पंकजी पवार यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. कृपया विनंती असेल लाईट्स ऑन करायची या ठिकाणी गरज आहे. पंचांचा इशारा येतोय, प्लीज विनंती आहे. बोल पटकन. शिवशंभू राजे प्रतिष्ठान सल्लागार प्रकाशजी कुलकर्णी यांचं स्वागत आणि सन्मान. विक्रांतजी चव्हाण यांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स निशांत पिढवी सर. नक्कीच बघूया मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय काय बिघडलंय. आधी याच्या अखेरच्या चेंडूवरती बघा अनमोल गेला, त्याच्या पाठोपाठ या ठिकाणी अमोल सुद्धा निघालाय. माझा साथीदार गेलाय, मला सुद्धा जावं लागेल. 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या आपण धावफलकेवरती पाहतोय 29 धावा धावफलकेवरती आहेत. इथे मात्र नवीन जोडी 4 आणि 5 क्रमांकाचे फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. राहुल आणि पप्पू. आता मात्र ही जोडी राहुल पहिले आला, त्याच्या संगतीला आपण पाहतोय पप्पू. डावखुऱ्यात त्याचा फलंदाज स्ट्राईक वरती पाहण्यास मिळेल. संगत अशी करा की आपल्याला आपल्या आयुष्याला खऱ्या अर्थाने रंगत वाढेल. 350 वर्षापूर्वीचा इतिहास ग्वाही देतोय. महाराजांच्या जोडीला कित्येकांनी या ठिकाणी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये लढाई करताना आपण फटका फसलाय. दूरवरना कव्हर क्षेत्र कव्हर या ठिकाणी क्षेत्ररक्षक धावला होता. इथे काय घडलंय काय बिघडलंय. हाता तोंडात आलेला झेल या ठिकाणी मात्र निसटतोय, धरतीला दान होतोय. नवसंजीवनी पप्पूला प्रदान करतोय. एक धाव निश्चितच प्राप्त होईल. धावसंख्या हलेल, धावफलक हलेल. धावसंख्या पाहतोय 30 वरती. पप्पूला आल्या आल्याच मोठा फटका खेळण्याचा मनसुबा रचला होता, थोडा फटका फसला होता. स्ट्राईक एंड वरती पाहतोय राहुल. सुंदर फटका ड्राईव्ह पाहायला मिळते. ऑन साइडला डीपला प्रोटेक्शन आतिश भांडे आपण पाहतोय. एक धाव निश्चितच प्राप्त होते.
लेफ्ट हँड राईट हँड असं कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आता मात्र फलंदाजीसाठी आपण करताना पाहतोय. थोडंसं क्षेत्ररक्षकाने या ठिकाणी व्यस्त ठेवण्याचं कार्य त्यांच्या माध्यमातून होतोय. ऊर्जा कमी करण्याचं काम करत असतं जेव्हा राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन आपण पाहतोय. पुन्हा एकदा फटका फसलाय, डीप मिड विकेट. इथे मात्र झेल टिपलाय, फलंदाजाचा खेळ संपलाय. झटका क्रमांक 4, पप्पू गडीबाद. अखेर आपण पाहतोय पप्पूने पहिल्याच चेंडूवरती पप्पूला जीवनदान दिलं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा स्ट्राईकवरती आला. आधी मडकेने मात्र त्याला आपल्या जाळ्यामध्ये फसवला. अखेर तो डगआउटच्या आश्रयाला जाऊन विराजमान झालाय. नवीन फलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये. साहिल आलाय. नक्कीच आयकॉन प्लेअर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. साहिल स्ट्राईक एंडवरती येतोय. सामना करेल मात्र आदी मडकेचा. या ठिकाणी जादुई गोलंदाज आदी मडके पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती झालाय सज्ज. पुन्हा एकदा ऑफ कटर. लाजबाब गोलंदाजी करतोय आदी मडके. लेग कटर ऑफ कटर गतीमध्ये परिवर्तन, मध्येत गती, संपूर्ण मिश्रण असणारा हा गोलंदाज पॅकेज पूर्ण आहे. पुन्हा एकदा यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू, फुलर लेनचा चेंडू टाकायला आपण पाहतोय. एक धाव निश्चितच डिक्लेअरच्या आश्रयाला. NP स्पोर्ट शहापूर संघाचे संघनायक आणि वेताल स्वामी शहापूर संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी यायचं आहे. यानंतर होणारा सेमीफायनल क्रमांक 2 प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगतोय. NP स्पोर्ट शहापूर संघाचे संघनायक आणि वेताल स्वामी शहापूर संघाचे संघनायक प्लीज नाणेफेकीसाठी यायचं आहे. स्पर्धेचं खास आकर्षण मला कोण जिंकणार, म्हणजे जो संघ फायनलमध्ये प्रवेश करेल आणि फायनलवर आपलं नाव कोरेल, म्हणजे चॅम्पियन ऑफ द खासदार चषक 2026चा, त्याला मिळणार माननीय श्री अप्पा म्हात्रे साहेब यांच्याकडून एक आकर्षक मेंढा. थँक्यू थँक्यू. विशेष आकर्षण आहे या स्पर्धेचा. जाऊया चौथं षटक. हो, फटका सुंदर आहे. लॉंग ऑफ, वन बाउन्स इन टू द रो. चेंडू निघून चाललाय. वाघाची दहाड, फोडले वहाड, चौकार. सुंदर फटका. फटका फसला या टायमाला. असं म्हणतात आहे चेंडू क्षेत्ररक्षक येतोय खाली. इथे मात्र फलंदाज साहिल गडीबाद. बघा नक्कीच या ठिकाणी या खेळाडूच्या चेहऱ्यावरती स्माइल आपल्याला पाहायला मिळते. निश्चित थोडासा प्रकाश ज्योत डोळ्यांवरती आला असेल. मैदानाच्या आतमध्ये हास्य. ते म्हटलं जातं स्माइल इज द बेस्ट मेडिसिन इन द वर्ल्ड. खऱ्या अर्थाने विचार करतोय आपण या जगामध्ये सर्वात मोठं औषध कुठलं असेल तर ते म्हणजे स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावरती. कोणाच्या आनंदात असू द्या या कुठल्या अपमानात असू द्या, या ठिकाणी आपल्या चेहऱ्यावरती हास्य आपण उमटल्यानंतर त्याचं समोरच्याला हा प्रत्युत्तर आपोआप मिळत असतं. सुंदर चेंडू, गतीमध्ये परिवर्तन, मिश्रण केलं होतं. लेग कटर पाहायला मिळतोय ओमकार परटोलेचा. कमबॅक या ठिकाणी चांगले कमबॅक करतोय गोलंदाज. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती विकेट, तिसरा चेंडू डॉट.
दिडकावून दिलाय. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेला इनफिल्डला बेदून चेंडू निघून चाललाय. पाठमोऱ्या परिस्थितीमध्ये पाठला केला जातोय. दादू आलाय फलंदाजीसाठी. या ठिकाणी आपण पाहतोय दादूचं स्वागत केलं होतं. एक धाव निश्चितच प्रदान झाली. एक धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 37 ऑन बोर्ड. चौथं षटक प्रगती पथावरती आहे. 2 चेंडू शेष आहेत. उर्वरित आहेत, बाकी आहेत. या ठिकाणी 2 चेंडूचा सामना करण्यासाठी स्ट्राईक वरती पुन्हा एकदा येतोय राहुल. नाम तो सुना होगा. थँक्यू. यानंतर होणारी नाणेफेकी आडव्या बॅटने खेचलाय फटका. डीप विकेट क्षेत्ररक्षण चांगलं करतोय त्या ठिकाणी गणेश डिंगोरे. आज सुंदर क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून. मात्र खेळपट्टीवरती जर विचार केला, वयामानाने विचार केला तर गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. राहुल आणि दादू मध्ये आंखों ही आंखों में इशारा हो गया. पलवर में एक को 2 में कन्वर्ट कर लिया. 2 धावा या ठिकाणी प्राप्त झाल्यात. संघाची धाव संख्या 39. अवंतर चेंडू अवंतर धाव. पंच आमच्याकडे वळतायत. एक अवंतर चेंडूची घोषणा करतायत. धावसंख्या 40 वरती जाऊन पोहोचते. हळूहळू धावसंख्या ही पुढे सरसावताना आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा दिशा से भटके. अवंतर चेंडू अवंतर धाव. धावसंख्या इकडे पुढे सरसावते. धावसंख्या 41 ऑन बोर्ड. कुठेतरी लाईन लेंथ मध्ये कमबॅक करावा लागेल. दोन्ही चेंडू आपण पाहतोय भरकटलेल्या लाईन लेंथ वरती आपल्याला पाहायला मिळाले. ओमकारच्या माध्यमातून सुंदर चेंडू या ठिकाणी बघा. वाईड लाईन यॉर्कर पाहायला मिळतोय. चांगल्या चेंडूने या ठिकाणी धन्यवाद. खासदार चषक 2026 सेमीफायनल क्रमांक 2 ची नाणेफेकी कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आमंत्रित करतोय शिवशंभू प्रतिष्ठान सल्लागार प्रकाशजी कुलकर्णी साहेब, आपण या. आपल्या शुभास्ते या ठिकाणी नाणेफेकी केली जाईल. नक्कीच बघा 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 41 धावसंख्या धावफलकेवरती आहे. 42 धावांचं लक्ष असेल या ठिकाणी साई स्पोर्ट शहापूर संघासमोर. या ठिकाणी मी घेतोय थोडीशी रजा. दुसऱ्या इनिंगमध्ये आपण आवाज ऐकूया. नयन शिर्के मॅन फ्रॉम नारायणगाव. थँक्यू. पहिल्या इनिंगचा खेळ पूर्ण होतोय. धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल 41 धावा आणि 42 धाब्यांचं लक्ष. सेकंड इनिंग मध्ये साई स्पोर्ट शहापूर टीम समोर. NP स्पोर्ट शहापूर संघानं नाणेफेकी जिंकलेली आहे आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय फलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलं आहे. या ठिकाणी वेतालस्वामी शहापूर संघाला खासदार चषक 2026 या ठिकाणी आपण उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं, लाडक्या प्रेक्षकांचं गणेश 11 गंगा रोडच्या वतीनं, प्रमुख अतिथींचं देखील गणेश 11 गंगा रोडच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. ही स्पर्धा यशस्वीरित्या आजच्या शेवटच्या दिवसामध्ये आपण पार पडत आहोत. आयोजक प्रशांतजी म्हात्रे आणि सुजयजी म्हात्रे यांच्या संकल्पनेतून साकार झालेलं हे गोड स्वप्न आज मात्र अंतिम टप्प्यामध्ये स्पर्धा पोहोचलेली आहे. तसेच गणेश 11 गंगा रोडचे सर्व प्रतिनिधी यांच्या विशेष अथक परिश्रमातून आणि मेहनतीतून साकार झालेली स्पर्धा. तर ऐकूयात पुन्हा एकदा व्हॉइस ऑफ द नारायणगाव, माननीय श्री आमचे नयनजी शिर्के. धन्यवाद जयजी बालके सर. सो या मॅच कडे सेकंड इनिंग मध्ये होईल मॅचला सुरुवात. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिला धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल 41 धावा आणि सेकंड इनिंग मध्ये बनवायच्या साई स्पोर्ट शहापूर टीमला 42 धावा 30 बॉल मध्ये. लो स्कोरिंग मॅच आहे, पण टप्पाईट मैदानाच्या आतमध्ये नक्की होईल.
यात मात्र शंका नाही आहे, कारण निमित्त आहे खासदार चषक 2026. एका बाजूला आपण टीम पाहताय वेताल स्वामी नगरपंचायत आणि त्यांच्या विरुद्ध 2 हात करत असताना मैदानाच्या आतमध्ये साई स्पोर्ट्स शहापूर टीम. 30 बॉल शिल्लक आहेत सेकंड इनिंग मध्ये आणि कमीत कमी 42 धाब्यांचा पाठलाग या मॅच मध्ये साई स्पोर्ट्स शहापूर टीमला करायचा आहे. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना गणेश डिंगोरे आणि त्याच्या सोबतीला बॅटर कैलास बांडे. मागील मॅचचा हिरो आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना अर्थातच धोनी. या मॅच मध्ये रणनीती आखायची आणि लो स्कोरिंग मॅचला खऱ्या अर्थाने लो स्कोरला डिपेंड करायचं असेल तर खूप चांगली बॉलिंग वेताल स्वामी नगरपंचायत टीमला या मॅच मध्ये करायची आहे. सर जी समोरील मागील जी फ्लड लाईट आहे ती कृपया आपण चालू करा, ही आयोजकांच्या माध्यमातून तुम्हाला विनंती येते. विकेट किपरच्या मागे जी फ्लड लाईट आहे ती कृपया आपण चालू करायची आहे. 30 बॉल 42 धाब्यांचं आव्हान. पहिला स्पेल मध्ये बॉलर अनमोल. या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने आता लढायचं आहे. वेताल स्वामी नगरपंचायत टीमला सलामीवीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेत. बॉलर सुद्धा रेडी होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. पहिला स्पेल मध्ये अनमोल आणि अनमोल कामगिरी आता मैदानाच्या आतमध्ये आपल्या टीमसाठी करायची आहे, कारण सेमीफायनल क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये रंगती आहे खासदार चषक 2026 मध्ये. आयुष्य छान आहे, लढतोस काय वेळा लढण्यास छान आहे. काट्यात फुलाची झुलती कमान आहे, जगणे निरर्थक बनतो तो बेमान आहे. जगण्यासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला सुद्धा पाण्याला वरून पडावं लागतं. आणि क्रिकेटची मॅच जिंकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये लढावं लागतं. आणि आता मात्र लढायचं आहे. बॉलिंग करणाऱ्या टीमला मैदानाच्या आतमध्ये साई स्पोर्ट्स शहापूर टीमच्या समोर. मॅचला होईल सुरुवात. अंपायर सिग्नल ऑन. समोरील प्रेक्षक कृपया आपण थोडंसं साईडला व्हा, कारण बॅट्समॅनला व्यत्यय येता कामा नाहीये. पहिल्या ओव्हरमध्ये बॉलर अनमोल ओव्हर द विकेटने. पहिला बॉल गणेश डिंगोरेसाठी. वाईटचा इशारा येतोय. पहिलाच बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात वाढ. धावसंख्येचा श्री गणेशा. टीमची टोटल 1 धाव धावपलकावर. BSL टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड तर्फे लवी शिंदे. शुभेच्छा आहेत का? शुभेच्छा नाही, विशेष सहकार्य. पुन्हा एकदा वाईट बॉल. या ठिकाणी BSL टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडचे लवेची शिंदे यांचं आम्हाला यूट्यूब लाईव्ह प्रेक्षकांसाठी मुलाचं सहकार्य आलेलं आहे, त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. सर्व ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्या सर्वांचा आभार. पुढील बॉल मैदानाच्या आतमध्ये जुसी पुल टॉस. ब्रेड अँड बटर बॉल आणि त्या बॉलवर तुटून पडला बॅटर गणेश डिंगोरेच्या बॅटमधनं. 4 धावा चौकार. धावसंख्या स्कोरबोर्डवर टीमची टोटल 6 धावा. बॅक टू बॅक 2 वाईट आणि तदनंतर 4. 6 धावा धावपलकावर. ऑफकटर बॉल ऑन ड्राईव्हच्या माध्यमातून अलॉंग दी कार्पेट स्ट्रोक येतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत. एक सिंगल काढली जाते. 0 इज बेटर दॅन 1. 1 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या स्कोरबोर्डवर 7 धावा. 42 धाब्यांचा पाठलाग करत असताना सुरुवात चांगली झाली. बॅक टू बॅक 2 वाईट बॉल साई स्पोर्ट्स शहापूर टीमसाठी आणि तदनंतर 4 धावा आणि तदनंतर एक सिंगल. 7 धावा धावपलकावर. सात धावा धावपलकावर. लेफ्ट हँडर बॅटर आता स्ट्राईक एंडला सज्ज कैलास बांडे. राईट आर्म राऊंड विकेटने शॉर्ट ट्रेकर बॉल. बॅटची कडा. विकेट किपिंग चांगली होतीये एस्टनच्या मागे. डॉट बॉल. सातत्याने डॉट बॉल या मॅच मध्ये पिकायचे आहेत. वेताल स्वामी नगरपंचायत टीमला विकेट प्राप्त करायचे आहेत. मॅच मध्ये नक्की मजा येईल, परंतु क्रिकेटमध्ये जर तर अजिबात महत्त्व नाहीये, कारण 2 बॅटर मध्ये खूप मोठी क्षमता आहे. रिव्हर्स अटेम्प्ट. बॅटची टॉप एज.
नो मॅन्स लँड मध्ये बॉल ट्रॅव्हल. पहिली धाव अगदी वेगाने, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. तिसऱ्याही धावेचा प्रयत्न आणि प्रयत्नांना यश येत आहे कैलास बांडेच्या. 3 धावेच्या मध्ये धावसंख्येत वाढ. धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल 10 धावा 4 बॉलच्या समाप्तीनंतर. स्लोवर ऑन बॉल, मिस टायमिंग स्ट्रोक, कॅचची संधी निर्माण. संधीचं सोनं या मॅच मध्ये आणि गणेश टिंगोरे आता मैदानाच्या आतमध्ये बाद. 5 बॉलचा खेळ कंप्लीट. 10 धावा धावपलकावर. 1 विकेट लॉस. साई स्पोर्ट्स शहापूर टीम. सेमीफायनल क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. 10 धावा आतापर्यंत उभ्या केल्या आहेत सेकंड इनिंग मध्ये. न्यू बॅटर मयुरेश ऐरे मैदानाच्या आतमध्ये दाखल. चांगला खेळ मयुरेशचा आपण सकाळच्या सत्रामध्ये पाहिलाय. संध्याकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आपण चारही बाजूला पाहताय. त्यांच्या स्मृतीने चालू असणारा खासदार चषक 2026. प्रत्येकाचं सहकार्य, लाख मोलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी आणि प्रत्येकाच्या सहकार्यातून ही स्पर्धा आतापर्यंत आपण पाहताय. अंतिम दिवस हाच केला होता. 8 शेवटचा दिवस गोड व्हावा आणि शेवटचा दिवस गोड करण्यासाठी अनेक टीम मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करतायत. स्लॉक स्वीप करायचा प्रयत्न होता. बॅटची कडा होती. मिड ऑनच्या दरम्यान बॉल ट्रॅव्हल. डॉट बॉल. ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर साई स्पोर्ट्स शहापूर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 10 धावा 1 विकेट लॉस. 24 बॉल मध्ये 32 धावांची गरज आहे. 24 बॉल रिमेनिंग, 32 रिक्वायर्ड. 24 बॉल 32 धावा. 2 ओव्हर जर चांगल्या मैदानाच्या आतमध्ये वेतास्वामी नगर पंचायत टीमने पिकल्या तर मॅच मध्ये पुनरागमन नक्की होऊ शकतं. साहिल येत आहेत बॉलिंग साठी दुसऱ्या ओव्हर मध्ये. दहा धावा धावपलकावर. 42 धाब्यांचं आव्हान आहे. 10 झाल्यात. 32 ची गरज आहे अजून 24 बॉल मध्ये. थोडस स्पीडअप करा दोन्ही टीम. 24 बॉल 32 धावींची गरज. दुसऱ्या स्पेल मध्ये बॉल साहिल राऊंड विकेटने. वाईटचा इशारा येतोय. 2 आज समांतर रन्स मिळतील. अवांतर. धावसंख्या स्कोर बोर्डवर 1 च्या मदतीने 11 धावा. और पिच बॉल उडवलाय समोरच्या दिशेला. लॉफ्टेड स्ट्रोक. बॉल सीमारेषा पार. षटकार. 6 च्या मध्ये धावसंख्येत वाढ होतीये. धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल 17 धावा. चांगली बॅटिंग कैलास बांडे आतापर्यंत या टुर्नामेंट मध्ये करतोय. पुन्हा एकदा त्याच दिशेला उडवला. कॅचची संधी निर्माण झाली आहे आणि चांगला झेल अनमोल पकडतोय आणि कैलास बांडे बाद होतोय मैदानाच्या आत. बावीस बॉल मध्ये 25 धाब्यांची गरज आहे. विकेट गमावती आहे साई स्पोर्ट्स शहापूर टीम. लो स्कोरिंग मॅच नक्की आहे, परंतु लो स्कोरिंग मॅच टफ फाईट नक्की होतात मैदानाच्या आतमध्ये आणि लढतोय या मॅच मध्ये वेताल स्वामी नगरपंचायत टीम. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आकाश भगत. जबरदस्त इनिंग आपण याच ग्राउंडवर आकाश भगतची सुद्धा पाहिली आहे आणि तोच बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी प्रवेश करतोय.
22 बॉल मध्ये 25 धाब्यांची गरज. न्यू बॅटर आकाश भगत स्ट्राईक इनला सज्ज. पहिलाच बॉल रिव्हर्स अटेम्प्ट अनसक्सेसफुल अटेम्प्ट मैदानाच्या आतमध्ये आकाश भगतचा आणि डॉट बॉल येतोय साहिलचा. पुढील बॉल मैदानाच्या आतमध्ये पुढे ठेवलेला बॉल होता बॉलर साहिलचा. चांगली बॉलिंग करतोय पुन्हा एकदा साहिल मैदानाच्या आतमध्ये. एक सिंगल कंप्लीट. सिंगलच्या मदतीने धावसंख्येत वाढ होतीये. धावसंख्येत स्कोरबोर्डवर टीमची टोटल 18 धाबा. स्ट्राईक एंडला आता बॅटर मयुरेश. पुन्हा एकदा अलॉंग डी कार्पेट स्ट्रोक मिड विकेट रिजन मध्ये डीप मध्ये अनमोल येतोय. बॉल पकडतोय फेकतोय तोपर्यंत एक सिंगल पूर्ण आणि एक सिंगलच्या मदतीने धावसंख्येला आकार. डबल डिजिट मध्ये धावसंख्या स्कोरबोर्डवर 19 धाबा. पुढील बॉल बॉलर साहिलचा. मिस टायमिंग स्ट्रोक कॅचची संधी निर्माण. पुन्हा एकदा संधीचं सोनं या मॅच मध्ये आणि आकाश भगत सुद्धा या मॅच मध्ये बाद. 2 ओव्हरची समाप्ती. धावसंख्या स्कोरबोर्डवर टीमची टोटल 19 धाबा आणि 3 विकेट लॉस. साई स्पोर्ट्स शहापूर टीम मॅच बनतीये. मॅच मध्ये मजा येते कारण सेमीफायनल क्रमांक 1 आहे मैदानाच्या आतमध्ये. 2 टीम हार मानायला तयार नाहीयेत मैदानाच्या आतमध्ये आणि चांगलं महायुद्ध क्रिकेटच्या मॅच मध्ये आपण 2 टीमच्या दरम्यान पाहताय. उद्योगपती शंकरजी पितांबरे यांचे पुत्र शुभम पितांबरे याचं शुभागमन या ठिकाणी झालंय. मी आमंत्रित करतो आपण व्यासपीठावर यावं. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. सुजयजी म्हात्रे आणि प्रशांतजी म्हात्रे यांच्या स्वप्नातील साकार झालेली स्पर्धा खारजा चषक 2026 उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं आणि व्यासपीठावर उपस्थित प्रमुख मान्यवरांचं हृदयाच्या अंतःकरणापासून आणि हृदयापासून मनपूर्वक स्वागत. प्रेक्षक कुठे जाऊ नका. यानंतर सेमीफायनल क्रमांक 2 NP स्पोर्ट शहापूर विपक्ष वेताल स्वामी शहापूर. 18 बॉल मध्ये 23 धाब्यांची गरज आहे आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये हार्ड हिटर फलंदाज श्रावण डोंगरे इन होतोय. दादू येत आहेत बॉलिंग साठी. तिसऱ्या स्पेल मध्ये महत्वपूर्ण ओव्हर टाकण्यासाठी जबाबदारी आणि क्रिकेटमध्ये जबाबदारी खूप महत्वाची गोष्ट आहे. जो जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडेल तो मात्र क्रिकेटमध्ये विजेता ठरेल. ही जबाबदारी तुम्हाला पार पाडायची या मॅच मध्ये आणि ती जबाबदारी घेऊन बॉलिंग ट्रॅकवर तिसऱ्या स्पेल मध्ये बॉलर दादू. स्ट्राईक इनला बॅटर मयुरेश अहिरे ज्यांच्या बॅटमधनं सकाळच्या सत्रामध्ये चांगली बॅटिंग आपण पाहिली आहे. 18 बॉल शिल्लक आहेत. 23 धाब्यांचं आव्हान आहे. लेग कटर बॉल बॉल पडू दिला तदनंतर चांगला स्ट्रोक सजवला. वेट अँड वॉच करत असताना बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन सीमारेषा पार. मयुरेश अहिरेच्या बॅटमधनं बॉल सीमारेषा पार षटकार. 17 बॉल 17 असं समीकरण. समोरच्या दिशेला आपण पाहताय बॉल टाकला होता बॉलरने. गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. गॅप शॉट सिलेक्शन अगदी वेगाने बॉल फरार. रन्स मिळतील 4 चौकार. चांगली बॅटिंग मयुरेशची आता पाहताय कारण साईलची चांगली ओव्हर होती आणि तदनंतर दादू पहिला 2 बॉलवर मागडा ठरतोय कारण पहिल्याच बॉलवर षटकार स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनवर. तदनंतर मिड विकेट बाउंड्री लाईन पार 4 धाबा. पुन्हा एकदा पाहू शकाल ऑफ कटर बॉल वेट आणि वॉचच्या भूमिकेत पुन्हा एकदा पुल केलं. 1 बाउन्स इनटू द पेन्स. बॉल सीमारेषा पार चौकार. चांगली बॅटिंग मयुरेश अहिरेची आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. धावसंख्या स्कोरबोर्डवर 33 धावा.
2 ओव्हर चांगल्या होत्या मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली आणि मयुरेश आता मैदानाच्या आतमध्ये आपल्या बॅटमधनं रंग उधळतोय. षटकर आणि चौकरांची आतषबाजी करतोय ऑन साईडला. 15 बॉलमध्ये 9 धावांची गरज आहे. लेग कटर बॉल पुन्हा एकदा फुल स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये. बॉल सीमारेषा पार. षटकार. 3 धावांची गरज आहे. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे. क्रिकेट हा सड्यासारखा रंग बदलणारा खेळ आहे आणि रंग बदललेत या मॅचचे मयुरेश ऐरेने आपल्या बॅटमधनं. पुन्हा एकदा लेग कटर बॉल. सन्मानजनक क्रिकेट, समजदारीचा क्रिकेट, जबाबदारी याला म्हणतात क्रिकेटमध्ये. मॅच फिनिश करायची आत्मविश्वासाने. 2 धावा येतात. 1 धावेची गरज आहे आता मॅच मध्ये साई स्पोर्ट्स शहापूर टीमला विजय प्राप्त करण्यासाठी. मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक आहे. सेमीफायनल क्रमांक 1 मध्ये विजयाच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचली आहे साई स्पोर्ट्स शहापूर टीम. पुन्हा एकदा लेग कटर बॉल पुल केला. बॅटची टॉप एज होती श्रावण डोंगरेची आणि बॉल पाल मैदानाच्या बाहेर जातोय 4 धाव्यांसाठी. चौकार. मॅच फिनिश. साई स्पोर्ट्स शहापूर टीम विन. हार्ड लक बॅड लक. चांगला केला पण पाहिला. वेताळ स्वामी नगरपंचायत टीमचा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. नेक्स्ट मॅच सेमीफायनल क्रमांक 2 NP स्पोर्ट्स शहापूर आणि त्यांच्या विरुद्ध वेताळ स्वामी यांच्या दरम्यान रंगेल सेमीफायनल क्रमांक 2. गणेश 11 गंगारोड आयोजित खासदार चषक 2026 सेमीफायनल क्रमांक 2चा थरार आपण आता पाहणार आहोत. आजची स्पर्धा शेवटच्या दिवसामध्ये म्हणजे अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे. फक्त 2च सामने इथून राहिलेले असतील. सेमीफायनल क्रमांक 2 आणि येणारा फायनलचा सामना. कुठे जाऊ नका प्रेक्षक. साई स्पोर्ट्स संघानं फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे आणि यानंतर यातील विजयी संघ साई स्पोर्ट्स संघाशी फायनलचा सामना खेळणार. उपस्थित लाडक्या प्रेक्षकांचं आणि व्यासपीठावरील प्रमुख अतिथींचं पुनश्च एकदा मनपूर्वक